नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या माहिती मंडळ या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याच्या अंतर्गत 5 दुधाळ गायी किंवा म्हशी ही लाभार्थ्यांना मिळवून देणं ही एक योजना आहे. ती नेमकं काय आहे, त्याला कोणता शेतकरी पात्र असेल, त्याला काय कागदपत्रे लागतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. नमस्कार, मी पांडुरंग दाताळ आणि आपण पाहताय माहिती मंडळ. 9 मार्च 2026 दिवशी फायनल झालेल्या GR मध्ये त्यात लाभाचे स्वरूप काय आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गायी किंवा म्हशी मिळणार आहेत. त्याच्यावरती तुम्हाला 3 वर्षाचा विमा, शेड आणि साधन सामुग्री अशा गोष्टी या योजनेमध्ये मिळणार आहेत. आता आपण लाभार्थी आणि लाभार्थीचे निकष काय आहेत ते पाहूया. पहिलं आहे की लाभार्थी हे सर्व प्रवर्गातील अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक किंवा महिला बचत गट हे तुमचे लाभार्थी असतील. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग असेल, अनुसूचित जाती जमाती असतील किंवा लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या क्रमाने करण्यात येईल. आता खालील घटक म्हणजे काय, हे पहिलं प्राधान्य जे आहे ते अत्यल्प भूधारक यांना, म्हणजे ज्याची जमीन 1 हेक्टरपेक्षा कमी आहे किंवा 1 हेक्टर पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसरं जे प्राधान्य आहे ते अल्पभूधारक म्हणजेच 1 ते 2 हेक्टर पर्यंत ज्यांना जमिनी आहेत अशा शेतकऱ्यांना दुसरं प्राधान्य देण्यात येणार. आणि जे तिसरं प्राधान्य आहे ते वन हक्क धारकाला देण्यात आले. आणि त्यानंतर जे महिला बचत गट असतील, त्या जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना नंतर प्राधान्य देण्यात येईल. हे जे घटक आहेत त्या घटकामध्ये 5% दिव्यांगासाठी तसंच 30% महिलांसाठी आरक्षण लागू असणार आहे. आता आपण पाहूया की यासाठी कुठले शेतकरी पात्र असतील. पहिलं आहे की 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन शेतकऱ्याच्या नावावर असणं गरजेचं आहे. दुसरं आहे पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे. जर अर्ज भरण्यापूर्वी जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला अनुदानापर्यंत ते प्रमाणपत्र मिळवायचं आहे. दुसरे जे आहे किंवा 2 वर्षाचा दुधाचा व्यवसायाचा अनुभव असणं तुम्हाला बंधनकारक आहे. एक तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा 2 वर्षाचा तुमचा दूध विक्रीचा किंवा दूध व्यवसायाचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे. आता पाहूया की हा जो प्रकल्प आहे याची किंमत किती आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे. पहिलं आहे, या योजनेमध्ये तुम्हाला 5 गायी किंवा 5 म्हशी मिळणार आहेत. आता त्याची किंमत कशी ठरवली गेली की 1 गाय किंवा 1 म्हैस हे 1 लाखाला पकडले. म्हणजे जर तुम्हाला 5 गायी घ्यायची असेल तर तुम्हाला ते 5 लाख रुपये आणि त्याच्यावरती जे विमा असणार आहे तो विमा असणार आहे 60,180 रुपयाचा. म्हणजे तुम्हाला गाय किंवा म्हैस असेल 5 तर त्याची किंमत आणि विमा असं मिळून तुम्हाला मिळणार आहेत 5 लाख, म्हणजे त्याची किंमत असणार आहे 5,60,180 रुपये. त्याच्यानंतर तुमचं जे शेड निर्मिती करणार आहे तुम्ही जनावरांसाठी त्याची किंमत असणार आहे 3 लाख रुपये. आणि तिसरी गोष्ट आहे जी साधन सामुग्री आहे, जसे की तुमच्याकडं कडवा कुट्टी यंत्र असेल, फॉगिंग मशीन असेल, भांडी असतील, मिल्किंग मशीन असेल, दुधाचे कॅन असतील, फवारणी यंत्र असेल, तुमच्याकडे सोलार असेल, इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्याची किंमत असणार आहे 2,75,000 रुपये. त्याच्यामुळे तुमच्या एकूण प्रकल्पाची किंमत होते 11,35,180 रुपये. आता यानंतर अनुदानाचं स्वरूप म्हणजे काय असणार आहे की सर्वसाधारण लाभार्थी जे आहे, म्हणजे तुमचं ओपन किंवा ओबीसी प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्यांना तुम्हाला 50% अनुदान मिळणार आहे. म्हणजे जे 11,35,180 आहे त्याच्या 50% म्हणजे तुम्हाला 5,67,590 रुपये हे ओपन आणि ओबीसी मधल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता पुढे जाऊन जे अनुसूचित जाती जमातीचे म्हणजे SC ST प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्यांना 75% इतका अनुदान मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुमची जी किंमत होती 75%ची ती होती 8,51,385 रुपये. आता हे जे अनुदान आहे ते 2 टप्प्यात मिळणार आहे. एकूण अनुदानाच्या 50% इतकं जे पहिल्या टप्प्याचं अनुदान आहे ते लाभार्थ्यांना शेड निर्मिती किंवा साधन सामुग्री आहे ती खरेदी केल्यानंतर मिळणार आहे. आणि उरलेला जो दुसरा टप्पा आहे 50% तो अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येणार आहे. आता आपण पाहूया की ही जी योजना आहे, हा जो प्रकल्प आहे याच्यासाठी कुठले कागदपत्र आपल्याला लागणार आहेत, कुठले शेतकऱ्यांना कागदपत्र सबमिट करायचे आहेत. पहिलं कागदपत्र आहे की स्वतःच्या नावाचं शेतकऱ्याचं 7/12 उतारा असणं गरजेचं आहे. तर ते जर नसेल तर तुम्हाला 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे वन हक्क जमीन धारकांसाठी 7/12 उतारावर किंवा इतर अधिकार मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं तिसरं आहे की पशुपालन दुग्ध व्यवसायाचे
तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं पाहिजे, तुम्ही जी ट्रेनिंग घेतलेली पाहिजे आणि त्याचं तुम्हाला तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. किंवा ते जर नसेल तर तुम्हाला स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं 2 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र त्यांच्याकडून घेऊन ते प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी UDID तुम्हाला प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि बचत गटाच्या ज्या महिला असतील किंवा बचत गटाचे लाभार्थी असतील त्यांना त्यांचं सदस्यत्व प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे, झेरॉक्स आहे, मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यासोबत तुम्हाला द्यायच्या आहेत. आता मध्ये काही अटी शर्ती सुद्धा लादून दिलेल्या आहेत, काही अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत, त्या आपण पाहूया. या पहिली अट अशी आहे की या योजनेमध्ये प्रति दिवसाला 10 ते 12 लिटर दूध देणाऱ्या HF गायी असतील, जर्सी असेल, संकरित गायी असेल किंवा प्रत्येक दिवसाला 8 ते 10 लिटर उत्पादन देणाऱ्या गीर असेल, सहीवाल असेल, रेड असेल, सिंधी असेल, राठी असेल, थार पारकर असेल, प्रति दिवसाला 5 ते 60 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या ज्या गायी म्हशी असतील त्यांचं वाटप याच्यामध्ये करण्यात येणार आहे. आता दुसरी जी अट आहे त्याच्यामध्ये काय आहे की जे वाटप करायच्या दुधाळ जनावरांची ही जी आहेत ते शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वीच व्यालेली असावी किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यातातील ती असावी. तिसरी अट आणि नियम असा आहे की जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीमध्ये लाभार्थ्याने शेड निर्मिती आणि जी काही साधन सामुग्री आपण पाहिली ती त्यांनी खरेदी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथी अट अशी आहे की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित लाभार्थ्यांनी त्याच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करायची आहे. जर लाभार्थ्यांनी वेळेत शेड निर्मिती किंवा साधन सामुग्री खरेदी किंवा जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव हे मूळ यादीतून काढून त्याला शेवटी लाभ देण्यात येईल. जर 5वी जी अट आहे ती आहे की शेड निर्मिती किंवा साधन सामुग्री आपण खरेदी करतो त्याचा जर खर्च हे नमूद केलेल्या किमतीपेक्षा जर जास्त झाला तर ती वरची जी रक्कम आहे ती शेतकऱ्याला तुम्हाला भरायची आहे, शेतकऱ्यांनी ती पे करायची आहे. नंतर 6वी अट अशी आहे की जे जनावर आणायला आपण बाहेर राज्यात जातो त्याच्या येण्या जाण्याचा खर्च आहे तो शेतकऱ्यांनीच पे करायचा आहे. त्याच्यानंतर समजा जनावर आपण खरेदी केला, त्याच्या जनावराला काही झालं किंवा ते दगावले तर त्याचा जो विमा आपण काढलेला आहे तो कसा बंद करण्यात येईल, त्याच्या ह्या छोट्या छोट्या नियम अटी आहेत. पण ज्या नियम अटी आहेत मुख्य ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चितच फॉर्म भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. चल तर मग आपण व्हिडिओच्या शेवटी आहोत आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माहिती मंडळाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.